जय शिवराय मित्रांनो, बीटेक मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आजचा खूप महत्त्वाचा मुद्दा असणार आहे की आपल्या व्हिडिओला व्ह्यूज येण्याचे कारण आपण व्यवस्थित टॅग लावत नाही. तर टॅग कशा प्रकारे लावले जातात, टॅग कसे शोधायचे आहे आणि टॅग आपल्या कोणत्या ॲपवरून घ्यायचे आहे, हे मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा. मित्रांनो, खूप महत्त्वाचा असा व्हिडिओ होणार आहे की त्या अगोदर मित्रांनो, तुम्ही यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे आणि 100% तुम्हाला हे टॅग वापरल्यानंतर 100% फायदा होणार आहे. फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पहा. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. मित्रांनो, बघू शकता की आता आपण आलेलो आहे आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती. मी तुम्हाला 2 पद्धतीने सांगणार आहे की टॅग कसे शोधायचे आणि चांगले टॅग कसे लावायचे. जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा तर सर्वात अगोदर आपण YouTubeवरती क्लिक करायचे. आपल्याला वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता की आपल्याला इथे सर्च करायचं आहे की म्हणजे तुमची कोणतीही कॅटेगरी असू द्या, कोणत्याही कॅटेगरीचे आपण टॅग सर्च करू शकता. पाहता आता इथे सर्च करायचे आपल्याला. आपण सर्वात अगोदर टिप्स सर्च करू. यूट्यूब टिप्स हे पहा, बघू शकता. यूट्यूब टिप्स सर्च केल्यानंतर हे बघू शकता की खाली खूप सारे असे टॅग आलेले आहेत. यूट्यूब टिप्स चॅनल कॅटेगरी, यूट्यूब टिप्स, ॲड ट्रिक्स, यूट्यूब टिप्स तमिळ, यूट्यूब टिप्स मल्याळम. तर आपल्याला काय करायचे आहे, जे टॉप 4 ते 5 टॅग आहेत ते टॅग आपल्याला त्या व्हिडिओमध्ये लावायचे आहेत. कोणत्याही कॅटेगरी असू द्या, रेसिपीज अथवा कॉमेडी. उदाहरणार्थ मी आता तुम्हाला रेसिपीचे टॅग टाकून दाखवतोय. एखादी पनीर रेसिपीज. आता पनीर रेसिपीज टाकल्यानंतर बघा काय काय येतं. पनीर रेसिपीज इन तमिळ, पनीर रेसिपीज मल्याळम, पनीर रेसिपीज विदाउट ऑनियन अँड गार्लिक. आपण पनीर रेसिपी बघू शकता. पनीर रेसिपी सर्च केल्यानंतर इथे संपूर्ण टॅग असे आलेले आहेत. तर हे असे अनेक प्रकारचे टॅग येतात. मित्रांनो, हे तुम्हाला इथून तुम्ही टॅग हे लावू शकता. जास्त काही अवघड नाही. खूप सोपे आहे टॅग लावायचे. खूप साऱ्या ताई दादा असे म्हणतात की आपल्याला टॅग लावता येत नाही. तुम्ही तुमच्या मनाने टॅग अजिबात लावू नका मित्रांनो. इथून तुम्ही टॅग लावू शकता. हे झाले आणि तुम्हाला टॅग कोणत्या चॅनेलचे टॅग वापरायचे तेही तुम्हाला सांगतो. गोष्ट म्हणजे सर्वात प्रथम तुम्ही क्रोम ब्राउझरवर जायचे. क्रोम ब्राउझरवर गेल्यानंतर इथे न्यू टॅबवर सर्च करायचे की रॅपिड टॅग जनरेटर. रॅपिड टॅग जनरेटर सर्च केल्यानंतर पहिलाच ऑप्शन येते की यूट्यूब टॅग जनरेटर आणि ऑप्टिमायझर. ह्यावर क्लिक केल्यानंतर इथे पहिलाच तुम्हाला दिसतो की इथे तुम्हाला कोणत्या प्रकारचे टॅग हवे इथे सर्च करायचे. फॉर एक्झाम्पल म्हणला तर व्यू कैसे बढाए ते सर्च केल्यानंतर अनेक प्रकारचे टॅग तुम्हाला दिसून येईल. बघा खाली व्यूज कैसे बढ़ाए, यूट्यूब पर व्यूज कैसे बढ़ाए, व्हिडिओ पर व्यूज कैसे बढ़ाए, असे अनेक प्रकारचे टॅग तुम्हाला दिसेल. खाली गेल्यानंतर कॉपी टॅग्स करून व्हिडिओमध्ये तुम्ही टॅग यूज करावे. असे 2 प्रकारचे. सगळ्यात मोठे युट्यूबरही इथूनच त्यांनी टॅग यूज करतात. जर समोरच्या व्यक्तीने जर सर्च केले सबस्क्राईब कैसे बढ़ाए तर तुमचा व्हिडिओ त्यांच्या टॅगमध्ये कधीच येणार नाही मित्रांनो. कारण तुम्ही त्यांचे टॅग वापरलेले नाही. त्यांच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे जेवढे तुम्ही टॅग वापरता तेवढेच तुमचे व्हिडिओ जास्त सर्च लिस्टमध्ये येणार, म्हणजे स्क्रीनवरती लवकर येणार. हा एक मोठा आणि स्क्रीनवरती लवकर आला याचा अर्थ तुम्हाला व्ह्यूज पण जास्त येणार. आणि जर तुमचा व्हिडिओ जर सर्चमध्ये जर गेला नाही तर सर्च लिस्टमध्ये जर गेला नाही तर तुम्हाला व्ह्यूज कमी येणार आणि त्यामुळे टॅग आवश्यक आहे.
खूप आवश्यक आहे टॅग लावणे, हा आशा करतो. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब नक्की करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.